गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात हत्तींच्या हल्ल्यांवर तोडगा काढण्यासाठी देहरादून इथल्या वन्यजीव अध्ययन संस्थेशी संपर्क साधला जाईल अशी माहिती सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिली। त्यांनी काल गडचिरोलीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। या भागात चुरचुरा, पिपरटोला, धुळेशिवणी, दिभणा या गावांमध्ये जंगली हत्ती धुमाकूळ घालत आहेत। हत्तींच्या हल्ल्यामुळे जीवितहानी आणि शेतीचंही नुकसान झालंय। हत्तींच्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं। हत्तींना नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्यांचा मार्ग वळवण्याची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले। या समस्येवर उपाययोजनांसाठी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। एक नवीन आव्हान आलेलं आहे हत्तीचा, कारण की हा प्रश्न महाराष्ट्रात आपल्या भागात कधीच नव्हता, परंतु गडचिरोलीमध्ये हत्तीचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे। आणि त्यामुळे जसं आम्ही आमच्या भागामध्ये पूर्व विदर्भाच्या जे पेच आणि नागपूर आणि काही भागामध्ये जे वाघाचा प्रश्न होता, त्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत होतो आणि तीच टेक्नॉलॉजी करून आता या भागाच्या शेतकऱ्यांना त्या ज्या ज्या पद्धतीचं त्याच्यावर उपाययोजना आहे त्या करण्याच्या दृष्टीने आता करार आणि प्रक्रिया सुरू आहे। आणि भविष्यामध्ये हत्तीचा जो आव्हान आलेला आहे त्याच्यावर योग्य ते उपाययोजना या ठिकाणी करण्यात येईल।